नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज मी पहिल्यांदाच एक लॉंग व्हिडिओ बनवत आहे। माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे भाग्यश्री वाईकर। तर आज मी माझा डेली रुटीन तुम्हाला सांगत आहे। त्यामध्ये आज मी माझं कपाट लावणार आहे। तुम्हाला आज माझा खजिना बघायला भेटणार आहे। तुमच्याकडे पण असा खजिना असेलच, सगळ्याच लेडीजकडे असतो। हे बघा माझ्या साड्यांचं कलेक्शन। पण ते आज मी तुम्हाला कलेक्शन दाखवणार नाही, पण माझा खूप जास्त अशी कपाटात असं म्हणता येत की मला लाव आधी। त्यामुळे आज मी कपाट नीटपणे आवरणार आहे। एवढ्या साड्या आहेत माझे। आता लग्नाला 4 वर्ष होत आलेत। मी जास्त साड्या नाही घेत, असे सगळ्याच लेडीजकडे साड्या या असतातच। ह्या साड्या सगळ्या माझ्या लग्नातल्या, लग्नानंतर मी घेतलेल्या काही अशा आहेत। खूप जास्त साड्या आहेत, कधी घालत नाही, कधीतरी आता डेली वापरायला लागले मी। त्या सगळ्या आता नीट आज लावणार। आणि मला अँगल लावायला नाही आवडत, कारण अँगलला माझ्या एवढ्या साऱ्या साड्या बसत नाहीत। बिना अँगलच्या जास्त करून बसतात कपाटात। त्याच्यामुळे आज मी सगळ्या हा एक ब्लाउज मी शिवला होता, खूप छान आहे। म्हणजे फॅशन डिझायनिंगचा कोर्स करत होते ना, तेव्हा शिवला होता, पण घालणंच होत नाही। कारण मी आहे ना त्याला पूर्ण नेटचा शिवलाय आणि बॅक गळा असा पूर्ण ओपन ठेवलाय। तो असं मग सहजासहजी इथं घालता येत नाही ना। कधी तर तुम्हाला घालून दाखवेल मी। खूप छान आहे। तुम्हाला जर माझे ब्लाउजचे कलेक्शन जरी बघायचे असेल ना, तर तुम्ही मला व्हिडिओमध्ये सांगू शकता। अशा प्रकारे मी शिवला होता। चांगला वाटतो तसा, पण मी असं डेली वेअर साठी नाही घालू शकत। कधीतरी फंक्शन वगैरे ठीक आहे, मी स्वतःच अनकम्फर्टेबल होऊन जाते त्याच्यात। असे बरेच ब्लाउज आहेत की मी शिवलेत आणि मला अनकम्फर्टेबल होते त्यात। तुम्हाला जर ब्लाउजचे कलेक्शन बघायचे असेल तर नक्कीच मला कमेंट मध्ये सांगा। आता मी सगळ्या साड्यांच्या घड्या घालून घेते आणि कपाट मस्तपैकी लावून तुम्हाला दाखवते। तर इथे मी तुम्हाला दाखवत होते साडीची घडी। आधी मी घातल्या होत्या त्या अशा प्रकारे घातल्या होत्या, पण आता तशा मला आवडल्याच नाहीत। म्हणजे ठेवता येतात नीट, पण राहत नाहीत तशा। त्याच्यामुळे परत सिंपल प्रकारे मी घड्या घालायला घेतलेल्या आहेत। अशा प्रकारे पण खूप छान वाटतात। आणि इथे मी व्हॉइस रेकॉर्डच माझा झाला नाही, कसं काय ते मला समजलंच नाही। त्याच्यानंतर मी सगळ्या साड्यांच्या घड्या घालून घेतल्या। तर हे असं दिसत आहे आता माझं कपाट। मी सगळ्या साड्या लावल्या। वरच्या साईडला माझ्या साड्या आहेत आणि खालच्या साईडला माझ्या सासूबाईंच्या म्हणजेच माझ्या आत्याच्या साड्या आहेत। सगळ्या मस्तपैकी घड्या घातल्यानंतर किती सुंदर वाटत होतं कपाट बघा। तर माझी इथं आता देवपूजा करत आहे मी। संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत। देवाला दिवाबत्ती लावून घेते। तर आज आम्ही करत आहे कोळंबी। तुम्हाला कोळंबीची रेसिपी दाखवते। कोळंबी मध्ये मी हळद आणि मीठ आणि थोडासा लिंबाचा रस
हे सगळं मस्त मिक्स करून अशा प्रकारे मी मिक्स करून घेतली. छान असे मॅरिनेट करून घ्यायची आणि ती फ्राय करून घ्यायची सगळी. अशा प्रकारे मी फ्राय केलेले आहे कोळंबी. या ठिकाणी मी 2 मोठे मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत आणि ते असे तेलात गोल्डन होईपर्यंत परतायचे. असे छान असे गोल्डन होईपर्यंत परतायचे. दोन टोमॅटो चिरून घेतलेत, ते पण असे मस्त फ्राय करून घ्यायचे. पूर्णपणे त्याचा वास गेला पाहिजे. त्यात थोडं मीठ टाकायचं म्हणजे टोमॅटो सॉफ्ट होऊन जातात. त्याच्यामध्ये आपण अद्रक लसूण पेस्ट ऍड करतोय. पूर्णपणे त्याचा वास गेला पाहिजे असं छान परतून घ्यायचं. त्याच्यानंतर आपले मसाले ऍड करायचे बेसिक. थोडीशी हळद, जास्त लाल तिखट टाकायचं आणि थोडा गोडा मसाला. त्यानंतर हा आमचा घरचा मसाला आहे, तो मी इथं 1.5 चमचे टाकत आहे. ते पण छान असं फ्राय करायचं. मसाले मस्त मिक्स झाले पाहिजेत सगळे. मसाला मिक्स होण्यासाठी थोडंसं पाणी ऍड करायचं आणि शिजवून घ्यायचं. सगळे मसाले लागले पाहिजेत म्हणून पाणी ऍड करायचं. त्याच्यानंतर आपली जी कोळंबी आहे फ्राय केलेली ती टाकायची. ते छान तेल सुटोपर्यंत ठेवायचं मस्त झाकून. त्यानंतर कोथिंबीर टाकून गार्निश करायचं. मस्त अशी गाणी लावलेत आणि स्वयंपाक करते. इकडे असा स्वयंपाक चाललाय. ही माझी रिंग लाईट आहे. उद्या संडे आहे, उद्याचं काम वाचावं म्हणून आजच मशीन लावून घेते. भाजी आपली छान कडक आहे. भाजी माझी रेडी झालेली आहे. खूप छान झाले आणि वास पण खूप छान येतोय. अशा प्रकारे मी ताट सजवलेलं आहे, बघून घ्या. खूप छान झाले. आता टेस्ट करून तुम्हाला सांगतेच. तर तुम्हाला आजचा माझा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला खूप जास्त प्रेम द्या. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. सबस्क्राईब करायला विसरू नका.